नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टरचा रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, त्याचप्रमाणे रिझल्ट यायला एवढा उशीर का होत आहे आणि कॅन्सर प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत का, त्याचप्रमाणे अंदाजित कट ऑफ किती असणार आहे आणि नॉर्मलायझेशनने किती मार्क आपले वाढतील, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधीपर्यंत बोलवतील आणि आपल्याला जॉईनिंग लेटर हे कधीपर्यंत देतील, हे संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण वन बाय वन एक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, BMC रिझल्ट कधीपर्यंत लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेपर्यंत म्हणजेच मंथ एंड, फेब्रुवारीच्या मंथ एंड, त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत ही रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। बघा, आज मित्रांनो 25 तारीख आहे, म्हणजेच अजून आपल्याकडे 3 दिवस आहेत रिझल्ट यायला, परंतु शक्यतेनुसार फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा रिझल्ट लागणार नाही। तर नक्कीच मित्रांनो, मार्च महिन्याच्या पहिल्या वीकपर्यंत म्हणजेच 5 ते 6 मार्चपर्यंत हा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे की रिझल्ट यायला एवढा उशीर का होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 2-3 दिवसापूर्वी BMC इन्स्पेक्टर या पदासाठी परत त्यांनी ऑब्जेक्शन लिंक सुरू केली होती। जर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑब्जेक्शन लिंक सुरू केली आहे तर परत विद्यार्थी मित्र आक्षेप घेणार, त्याच्यानंतर अजून 10-15 दिवसाची प्रोसेस जाणार, त्याच्यानंतर परत थर्ड रिस्पॉन्स शीट येणार। परंतु विद्यार्थी मित्रांनो, BMC क्लर्कसाठी असं काही त्यांनी सांगितलं नाही आहे की आता परत ऑब्जेक्शन लिंक सुरू केले, त्याच्यामुळे BMC क्लर्कची थर्ड रिस्पॉन्स शीट येणार नाही आहे, आता डायरेक्टच त्याचे रिझल्ट लागणार आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची एक PDF BMC आणि TCS कंपनी प्रसिद्ध करेल आणि त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 10 ते 12 दिवसामध्ये BMC क्लर्कची आपल्याला PDF नक्कीच आपल्यापर्यंत मिळेल। त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टर या पदासाठी जी भरती झाली होती, जे पेपर झाले होते, त्यांच्यामध्ये रद्द झालेल्या प्रश्नांचं काय। तर बघा, काही बॅचमध्ये जवळपास 7 ते 8 प्रश्न रद्द झालेले आहेत, म्हणजे जवळपास त्या विद्यार्थ्यांचे 14 ते 16 मार्क हे अडचणीत आहेत। तर त्यांचे मार्क मिळणार आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत BMCने अजूनपर्यंत काहीच सांगितलं नाही आहे की मार्क मिळणार आहेत का, परंतु सर्वांनाच हे रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळायला पाहिजेत, कारण की यामध्ये विद्यार्थ्यांची काहीही चुकी नाही आहे। आणि आत्तापर्यंत TCS कंपनीने जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामध्ये सर्व रद्द प्रश्नांचे त्यांनी मार्क दिलेले आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, BMC क्लर्कमध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना मार्क मिळतील। त्याचप्रमाणे आपले नॉर्मलायझेशनने किती मार्क वाढणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जवळपास आपले 8 ते 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढू शकतात जर आपली शिफ्ट खूपच आड असेल आणि आपल्या शिफ्टमधील सर्व विद्यार्थ्यांना जर खूपच कमी मार्क मिळालेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना 8 ते 10 मार्कांचा फायदा होतो। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची बॅच सोपी होती, जवळपास सर्वच बॅचेस हे हार्ड होतात, परंतु त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांची बॅच खूपच सोपी असतील आणि त्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याला 180, 190 असे मार्क मिळालेले असतील तर त्याचे कुठेतरी नॉर्मलायझेशन नंतर मार्क कमी होण्याचे चान्सेस सुद्धा असतात। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहा की इथं नॉर्मलायझेशनने आपले मार्क वाढवूही शकतात, त्याचप्रमाणे मार्क कमी होऊ शकतात। आणि नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कशी होते याबाबत आपण आपल्या चॅनलमध्ये डिटेल व्हिडिओ बनवली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलंय की मार्चच्या फर्स्ट वीकपर्यंत आपल्याला ती PDF मिळेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ती PDF आपल्यापर्यंत पोहोचेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मार्च एंडिंगपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मी जे अंदाजित कट ऑफ सांगितले आहे तेवढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तयारी करा आणि डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रॉपर आहेत का, सर्व प्रॉपर या वर्षाचे डॉक्युमेंट आहेत का ते तुम्ही चेक करून घ्या। नसेल तर तुम्ही आत्ताच अप्लाय करून ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अप्लाय केला तर ते 15 ते 20 दिवसात तुमच्यापर्यंत ते डॉक्युमेंट मिळतील। त्यामुळे नंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, हे सिलेक्शन आहे हे खूप मेहनतीने होत असतं आणि या सिलेक्शन नंतर जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे अपात्र झाले तर याच्यात संपूर्ण चुकी ही त्या विद्यार्थ्याची असेल। त्याच्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही
नीट प्रॉपर चेक करून घ्या। त्याच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की त्याच महिन्यात एप्रिल महिन्यात आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा देतील, कारण की विद्यार्थी मित्रांनो मे महिन्यामध्ये BMCचे इलेक्शन आहेत आणि या इलेक्शनच्या आधी आपल्याला इलेक्शन ड्युटीसुद्धा लावायची आहे। त्याच्यामुळे इलेक्शनच्या आधीच आपल्याला जॉईनिंग लेटर देऊन आपल्याला लवकरात लवकर जॉईनसुद्धा करून घेतील। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण अंदाजित कास्ट वाईज किती कट ऑफ लागू शकतो BMC क्लर्कचा, याच्यासाठी आपण इथे 4 कॉलम केले आहेत। इथं कास्ट, किती जागा आहेत, किती प्रश्नसंख्या आपले बरोबर यायला पाहिजे। त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन जर तुमचा हा स्कोर असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण तयारी करा। आणि तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे पूर्ण डिटेल एक्सप्लेन करत नाही, या डिटेल एक्सप्लेन मी आधीच आपल्या व्हिडिओमध्ये केली आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहून घ्या आपले अंदाजित कास्ट वाईज किती असेल। एक्सप्लेनेशन दिलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपल्या कास्ट वाईज किती जागा आहेत आणि आपले किती प्रश्नसंख्या बरोबर यायला पाहिजेत हे सर्व तुम्ही नीट पाहून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।